नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. Syllabus of Urban Geography. Module 1st Introduction to Urban Geography. Module 2nd Urbanization. Module 3rd Structure and Morphology of Urban Centers. Module 4 Urban Problems and Issues. तर मित्रांनो, आपण नागरी भूगोल या अभ्यासक्रमाचे जून 2020 पासून परिचय करून घेतलेला आहे. यामध्ये प्रकरण क्रमांक 1 नागरी भूगोलाची ओळख, प्रकरण क्रमांक 2 नागरीकरण, प्रकरण क्रमांक 3 नागरी केंद्रांची संरचना व रूपिकी, प्रकरण क्रमांक 4 नागरी समस्या. यामध्ये पहिलं प्रकरण आहे नागरी भूगोलाची ओळख, दुसरं आहे नागरीकरण. या दोन प्रकरणांचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि आता आपण मित्रांनो नागरी संरचना व नागरी रूपिकी या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. या तिसऱ्या प्रकरणामध्ये स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, ज्याला मित्रांनो आपण आत्ताच म्हणाल होतं की नागरी केंद्रांची संरचना व रूपिकी, यामध्ये कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी की नागरी संरचना आणि नागरी रूपिकीची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ सिटी रिजन आणि CBD, नगरातील विभाग आणि CBDची जी काही संकल्पना आहे ही आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यानंतर रूरल अर्बन फ्रिंग्स म्हणजे ग्रामीण नागरी पट्टा. त्यानंतर मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फॉलॉजी, द कॉन्सेंट्रिक झोन थेरी, द सेक्टर थेरी अँड द मल्टीन्यूक्लियर थेरी, या 3 थेरींचा आपण अभ्यास मित्रांनो करणार आहोत. तर या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मध्ये करावायचा आहे. पैकी आपण जी काही संरचना किंवा रूपिकीचा अभ्यास केलेला आहे आणि नगरातील विभागांचाही अभ्यास आपण मित्रांनो केलेला आहे. आणि त्यानंतर केंद्रीय व्यवसाय क्षेत्रचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत. यामध्ये मित्रांनो आपण केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची वैशिष्ट्ये पाहिली. त्यामध्ये अधिक संपर्कता, त्रिमिती गुणवत्ता, निवासी लोकांची अनुपस्थिती, केंद्रीय व्यवसाय क्षेत्रातील वस्तू निर्माण उद्योग, अंतर्गत विशेषीकरण, मक्तेदारी निर्माण होणे किंवा होते, ही काही केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत ही आपण अभ्यासली. आणि त्यानंतर CBDचं जे काही कार्य आहे, ज्याला केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचे कार्य आपण म्हणतो, हे आपण पाहिलं. विशेषतः या कार्यामध्ये आपण समजून घेतलं की व्यापार हे मुख्य कार्य आहे आणि व्यापारामुळेच हे जे काही CBD किंवा केंद्रीय व्यवसाय क्षेत्र आहे हे विशेषतः शहराचं केंद्र बनलेलं आहे किंवा कमर्शियल कोर, ज्याला व्यावसायिक महत्त्वपूर्ण ठिकाण असं आपण म्हणूया, असं याला नाव पडलेलं आहे. आणि अमेरिकेमध्ये याला यासाठीच अमेरिकन शहरांचे हृदय म्हणजेच CBD केंद्रीय व्यवसाय क्षेत्र असं म्हणतात. तर याचं जे काही कार्य आहे हे प्रमुख कार्य मित्रांनो व्यापार हेच प्रमुख कार्य आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचे जे काही सीमा आहेत, या सीमांच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती पाहूया. मित्रांनो, शहरातील जे काही आपण अनेक विभाग पाहिले, या विभागामध्ये कोणतंही क्षेत्र हे स्थिर नाही आहे. अनेक विभाग, मग त्याच्यामध्ये आत्ता आपण पाहत असलेलं जे काही CBD, त्याला आपण व्यापार क्षेत्र असंही म्हटलं होतं किंवा औद्योगिक क्षेत्र असंही आपण त्याचं नामकरण
दुसरा विभाग होता औद्योगिकरण, तिसरा होता निवास क्षेत्र, चौथा होता प्रशासकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, असे अनेक क्षेत्र विभाग नगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याच क्षेत्राची जी काही सीमा आहे ही स्थिर नाही, किंवा कोणतंही क्षेत्र हे स्थिर नाहीये, तर ते परिवर्तनशील आहे. कारण शहर म्हटलं की ते जिवंत शहर असतं. ते शहर म्हणजे फक्त दगडधोंड्यांचं, निर्जीव इमारतींचं शहर नसून त्या ठिकाणी माणसं असतात, आणि त्या ठिकाणी प्रत्येक घटना ही क्रियाशील असते, आणि प्रत्येक घटना ही सजीव असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सतत परिवर्तन पाहावयास मिळतं. शहराच्या विस्ताराबरोबरच मित्रांनो CBDच्या सीमा सुद्धा बदलतात. कारण जसं शहर वाढत जाईल तसं या असणाऱ्या प्रत्येक विभागामध्ये वाढ होणार आहे. त्याप्रमाणेच आपण केंद्रीय व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होते, म्हणजे याची सुद्धा सीमा आपल्याला बदलत असते असं आपण म्हणू शकतो. या वाढ होण्याच्या पाठीमागं की अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यामध्ये विशेषतः CBD मधील आर्थिक उलाढाल ही सतत बदलत असते, त्यामध्ये वाढ होत असते, आणि सतत वाढ होत असल्यामुळं या ठिकाणची जी काही कार्यालय आहेत, किंवा या ठिकाणची जी काही व्यापारी संकुल आहेत, या ठिकाणची जी काही रिटेल होलसेल अशी काही दुकानं आहेत, किंवा अगदी छोट्या कर्तनालयापासून पानपट्टीपासून ते मोठ्या असणाऱ्या हॉटेलपर्यंत सर्वांची जी काही आपल्याला गरज आहे, सर्व जे काही गोष्टी आहेत ह्या अपुऱ्या पडू लागतात. कारण या ठिकाणी लोकांची सतत वर्दळ वाढत राहते, आणि सततच्या वर्दळीमुळं मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला आर्थिक उलाढालीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होते, आणि त्यामुळं त्याचा विस्तार हा होणं क्रमप्राप्त असतो, आणि त्यामुळे त्याच्या सीमा आपल्याला परिवर्तनशील असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे एक सीमा परिवर्तनशील किंवा सीमा वृद्धिगत होत असल्याचं एक कारण या ठिकाणी सांगता येतं. दुसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे की या शहरांच्या विस्तारामुळे मित्रांनो की निवासी क्षेत्राचे हॉटेल्स, गोडाऊन्स व अन्य व्यवसाय क्षेत्रामध्ये किंवा कार्यालयामध्ये परिवर्तन होतं, आणि हे परिवर्तन अधिकच्या संपर्कतेमुळं परिवर्तन होतं, आणि अधिकच्या संपर्कतेचं मुळं जे काही परिवर्तन होतं ती विस्ताराचाच त्याच्यामध्ये संकेत असतो, आणि त्यामुळे त्यामध्ये विस्तार होतो, आणि मग आपल्याला काय पाहायला मिळतं की CBDचा विस्तार होत आहे, किंवा CBDच्या सीमा ह्या बदलत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात जरी CBDच्या सीमा बदलत असल्या, किंवा जरी प्रत्येक विभागाच्या सीमा बदलत असल्या, तर हा बदल अत्यंत हार्ड अँड फास्ट असा नसतो, तर तो मंद गतीने होत असतो. हळूहळू तो बदल होत असतो, आणि कालांतरानं आपल्या असं लक्षात येतं की यामध्ये खूप असा बदल झालेला आहे. म्हणजे हा बदल जरी मंदगतीने होत असला तरी तो बदल दखल प्राप्त असतो, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो की या ज्या काही व्यवसाय क्षेत्र आहे, ज्याला आपण केंद्रीय व्यवसाय क्षेत्र असं म्हणतो, या व्यवसाय क्षेत्राचा जो काही विस्तार आहे हा विस्तार सर्व दिशांनी होतोच असं नाहीये, तर काही दिशांनी तो होतो, तर काही दिशांनी होत नाहीये. त्यासाठी काही कारणीभूत असणारे घटक पण असतात. उदाहरणार्थ मित्रांनो काही ठिकाणी प्राकृतिक व नैसर्गिक घटक असतात, तर काही ठिकाणी मित्रांनो आर्थिक घटक असतात, तर काही ठिकाणी सामाजिक घटक असतात. उदाहरणार्थ पहा की सामाजिक घटकामध्ये आपण एखाद्या बाजूला केंद्रीय मध्यवर्ती व्यवसाय क्षेत्राला लागून जर एखादी मोठं असं धार्मिक स्थळ असेल, तर त्या बाजूला केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची कधीही विकास होणार नाहीये, हे निश्चित आहे. मग दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली की प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक असेल, एखाद्या ठिकाणी मोठं जलाशय असेल, तर त्या बाजूला केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचा विकास होणार नाहीये. किंवा एखाद्या ठिकाणी पहा की अशा नैसर्गिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकामध्ये अशी उंच अशी डोंगर रांग असेल, तर त्या ठिकाणी विकास हा होणार नाहीये. म्हणजे सर्व दिशांनी सारखा असा CBDचा विकास होईल किंवा सीमा रुंदावतील असं आपण म्हणणं निश्चितपणे धाडसाचं होईल किंवा चुकीचं होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या संदर्भात मित्रांनो अनेक तज्ज्ञांनी
खूप मोठा अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासाच्या आधारे हे जी काही केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या जी काही सीमा आहेत या सीमांच्या संदर्भात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केलेली आहे। यामध्ये मित्रांनो दखलप्राप्त गोष्ट म्हणजे मर्फी व वान्स यांचा जो अभ्यास आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो पहा। या दोघांनी मर्फी आणि वान्स यांनी CBD मधील जागेची जी काही किंमत आहे या किमतीचा विचार केलेला आहे अभ्यास करताना आणि त्याचबरोबर लोकसंख्येची घनता, रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या, पादचारींची संख्या या सर्व गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी विचारात घेऊनच मग त्या CBDला म्हणजेच केंद्रीय व्यवसाय क्षेत्राला, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टला ज्या काही सीमा ठरतात त्या सीमांचं त्यांनी निर्देशांक काढलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी जमिनीचं जे काही मूल्य आहे ते सुद्धा विचारात घेतलेलं आहे आणि निर्देशांक काढून त्यांनी CBD खाली येणारे जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रांचं मूल्यमापन सुद्धा केलेलं आहे। अशा प्रकारचा अभ्यास करून मित्रांनो अनेक तज्ज्ञांनी आपल्याला CBDच्या जे काही क्षेत्राच्या संदर्भात किंवा क्षेत्राच्या संदर्भात मूल्यांकन करून दाखवलेलं किंवा मूल्यमापन करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी दिलेले जे काही निर्देशांक आहेत त्या निर्देशांकानुसार त्या ठिकाणच्या सीमा ठरतात हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो की या जी काही CBDच्या क्षेत्रासंदर्भात जे काही निर्देशांक काढले जातात या निर्देशांकामध्ये विशेषतः उंची निर्देशांक, व्यापारी सघनता निर्देशांक, व्यापारी उंची निर्देशांक यांचा समावेश होतो आणि यावरून आपल्याला केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या जे काही सीमा आहेत या सीमा निश्चित झालेल्या पाहावयास मिळतात पहा। यानंतर मित्रांनो केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या जी काही समस्या व भवितव्य आहे या संदर्भात आपण थोडीसं भाष्य करणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो शहरातील प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे गतिशीलता आणि या गतिशीलतेमुळं त्या एकूण नागरीकरणाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जलद गतीने वाढत असते आणि त्याचा शहराचा विकास हा जलद गतीने होत असतो। आज आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये की जास्तीत जास्त नागरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ग्रामीण भागातला व्यक्ती हा शहराकडे धावत आहे असं चित्र आपल्याला निर्माण झालेलं आहे असं म्हटलं तर धाडसाचं ठरणार नाही। याचं कारण मित्रांनो की प्रत्येकाला आपण बघतो की शहराचं आकर्षण आहे। अगदी ग्रामीण भागातील लोक मोठ्या ग्रामीण वसाहतीकडे स्थलांतरित करतात तर मोठ्या ग्रामीण वसाहतीमधील लोक आपण छोट्या नगराकडे स्थलांतरित करतात। छोट्या नगरातील लोक आपण बघतो की मोठ्या नगराकडे स्थलांतरित करतात। मोठ्या नगरातील लोक महानगराकडे स्थलांतर करतात। महानगरातील लोक महानगराकडे स्थलांतर करतात आणि महानगरातील लोक संलग्न महानगराकडे स्थलांतरित करतात। अशा प्रकारे पहा मित्रांनो एक स्पर्धाच आपल्याला लागलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं या नगरांच्या विकासामध्ये, नगरांच्या वाढीमध्ये खूप मोठी गतिशीलता आहे आणि त्यामुळं मित्रांनो या शहरामध्ये असणाऱ्या प्रत्येक विभागाच्या संदर्भात आपल्याला समस्या पाहायला मिळतात। जसं की आपण औद्योगिक क्षेत्राच्या समस्या पाहिल्या, निवासी क्षेत्राच्या समस्या पाहिल्या, तसंच प्रकारे व्यापारी जी काही क्षेत्र आहे ज्याला आपण केंद्रीय व्यवसाय क्षेत्र म्हणतो या संदर्भात सुद्धा अनेक समस्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यांचा अभ्यास आणि त्या समस्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आणि त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांची वाटचाल चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते पहा। फक्त समस्यांचाच अभ्यास करून चालत नाहीये मित्रांनो, तर त्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की याचं जे काही भवितव्य आहे हे भवितव्य काय असणार आहे CBDचं याचाही आपण थोडं अभ्यासक म्हणून मागोवा घेणं, आढावा घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं पहा। CBD हा शहराचा अतिमहत्त्वाचा भाग आहे। तो शहराच्या आर्थिकीकरणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो पहा मित्रांनो। या ठिकाणी
लोकांची जी काही प्रचंड गर्दी असते, विशेषतः वेळेलाच ही गर्दी होत असते आणि ही जी काही घनता असते ही घनता अतिउच्च असते असं आपण म्हटलं तरी चालेल. इतर वेळेस मित्रांनो हा जो काही भाग आहे हा अंधकारमयच असतो, कारण या ठिकाणी आपण निवासी लोकांचा अभाव असतो आणि म्हणून फक्त कार्यालयीन वेळेमध्ये किंवा दिवसा या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, तर रात्री या ठिकाणी शुकशुकाट असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वाहतूक व दळणवळणाचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न या ठिकाणी गर्दीमुळे खूप निर्माण होतात असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणची जी काही मित्रांनो वाहनं आहेत हे वाहनं अत्यंत मंद गतीनं चाललेली या भागातली आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण आहे की या ठिकाणी वाहनांची असणारी प्रचंड गर्दी. तितकीच गर्दी मित्रांनो फुटपाथवरती असते, तितकीच गर्दी कार्यालयामध्ये असते, तितकीच गर्दी बाजारपेठेमध्ये असते आणि ही गर्दी ही एक सुद्धा या केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची समस्या होऊन बसलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी मित्रांनो विशेषतः वाहने चालवणे सुद्धा अडचणीचं होतं आणि वाहनांचं पार्किंग करणं तर अत्यंत गहन प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी विशेषतः नियमितपणे त्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती केली असते आणि ते अत्यंत कठोरपणे यावरती करडी नजर ठेवून असतात, जेणेकरून त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये याची प्रचंड काळजी घेऊन सुद्धा या समस्येला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावंच लागतं. त्याचबरोबर पहा की संपूर्ण शहरातील लोकांचं CBD हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असतं त्या सर्व लोकांच्यासाठी, कारण लोकांच्या सर्व गरजा या ठिकाणावरून पूर्ण होत असतात आणि म्हणून लोकांना त्या ठिकाणाशी दररोजपणे किंवा वारंवार त्या ठिकाणी लोकांना यावं लागतं आणि त्या ठिकाणी त्यांना आपल्या जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करावी लागते आणि त्यामुळं अनेक नगरातील किंवा शहरातील इतर विभागांचा या विभागाशी काय असतो एक कनेक्टिव्हिटी असते आणि वारंवारिता त्याच्यामध्ये पुष्कळ असते आणि यामुळे इथं येणं आणि जाणं हे सहज सुलभ असतं. परंतु इतकी गर्दी प्रचंड असते मित्रांनो की त्या ठिकाणी येणं आणि जाणं यासाठी प्रचंड असणाऱ्या जी काही सुविधा आहेत ह्या सुविधा अत्यंत अपुऱ्या वाटू लागतात. इतकी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व जे काही मी वर्णन करतो हे केंद्रीय व्यवसाय क्षेत्रातील समस्या या अंतर्गत मी मित्रांनो वर्णन करत आहे आणि या ठिकाणच्या समस्यांचं वर्णन करत असताना माझ्यासमोर अर्थातच जी काही मोठी महानगरं आहेत या महानगरांचं मी वर्णन या ठिकाणी करत आहे हे तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. नाहीतर अशा प्रकारची गर्दी आमच्या पलूसमध्ये कुठं असते, अशा प्रकारची गर्दी आमच्या बांबोड्यात कुठं असते, आंधळीत कुठं असते असं तुम्ही शोधाल तर चुकीचं आहे. कारण बांबोडे आहे, आंधळी आहे हे तर ग्रामीण भाग आहे आणि पलूस आहे हे संक्रमित शहर आहे. संक्रमित शहर याचा अर्थ अजून हे शहर तयार व्हायचं आहे. या ठिकाणी अनेक त्रुटी आहेत, अनेक उणीवा आहेत. भविष्य काळामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे शहर होणार आहे आणि या शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रचंड गर्दी आपल्याला भविष्य काळामध्ये पाहायला मिळू शकते. हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पहा मित्रांनो की या विभागांना अत्यंत जो काही भविष्यकाळ असतो या ठिकाणच्या व्यवसायांना हा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल असतो. त्याचबरोबर या ठिकाणच्या भविष्यकाळासोबत अनेक समस्याही त्यांच्यासमोर उभा राहिल्या असतात. विशेषतः आता आपण जी काही चर्चा केली समस्या म्हणून, तर ती समस्या भविष्यकाळामध्ये सुद्धा असणार आहे आणि भयानक स्वरूप धारण करणार आहे. आणि मग या समस्यावरती काय उपाययोजना असेल तर शहरामधून पुन्हा मग काय होतात मित्रांनो की केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची एक सीमा रुंदावतात आणि सीमा रुंदावण्यासाठी सुद्धा मित्रांनो काय असतात एक मर्यादा असते. एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते की या सीमा वरच्या दिशेनं सुद्धा या CBDच्या सीमा वाढत असतात. आडव्या दिशेमध्ये सुद्धा CBDची जी काही सीमा आहे ही वाढत असते आणि इतरही गोष्टीमध्ये सतत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही गोष्टी या CBD मधल्या किंवा या नगरामधल्या स्थिर असत नाहीत. ही एक समस्या आहे आणि त्याचं जे काही भवितव्य आहे मित्रांनो हे भवितव्य काय असतं की थोडंसं अनेक प्रश्न निर्माण करून समोर भयानक रूप निर्माण करतो. तेव्हा
या सीबीडीच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न होतो आणि त्यातूनच याला पूर्णपणे मर्यादा पडते, तेव्हा मित्रांनो या सीबीडी मधील अनेक व्यवसाय, महत्वपूर्ण व्यवसाय हे बाह्य ठिकाणी जातात आणि मग त्या ठिकाणी मित्रांनो आणखीन एक सीबीडी तयार होते. असे अनेक सीबीडी तयार होऊ शकतात आणि त्यातून मग महानगर तयार होतात किंवा संलग्न नगर तयार होतात आणि त्या ठिकाणी मग ज्याला आपण काय म्हणतो बहुकेंद्रीय असं जी काही ठिकाणं निर्माण होतात. मग ती सीबीडी असू दे किंवा निवासी क्षेत्र असू दे, प्रत्येक बाबतीमध्ये अनेक केंद्र निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतील. असं चित्र या सीबीडीचं आहे. म्हणजे सीबीडी हे एक चांगलं भवितव्य याला आहे का आहे, परंतु याच्यासोबतच अनेक समस्यांनी त्यांचं भविष्य ग्रासलेलं आहे असं आपण म्हटलं तर चुकीचं होणार नाहीये. पण आणि शेवटची महत्वपूर्ण गोष्ट की आपल्याला एक सांगता येते की या केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचं लोकांना प्रचंड आकर्षण असतं आणि त्यामुळं या ठिकाणी त्याच नगरातील लोक फक्त त्या ठिकाणाला भेटी देतात असं नाहीये, तर इतरही लोक त्या ठिकाणी भेटी देत असतात. मग ते कोण? उदाहरणार्थ उपनगरातील लोक येत असतात, त्याचबरोबर सभोवतालच्या छोट्या शहरातील लोक येत असतात, छोट्या नगरातील लोक येत असतात किंवा सभोवतालच्या असणाऱ्या छोट्या मोठ्या ग्रामीण वसाहतीमधून लोक येत असतात. आणि हे सर्व लोक काय करतात की या ठिकाणचं हे आकर्षणाचं केंद्र आहेत हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाहीये. अशा प्रकारे सीबीडी हा नगराचं एक केंद्रवर्ती ठिकाण आहे आणि ज्याला आपण सुरुवातीलाच आपण त्याची ओळख करून घेताना पाहिलं होतं की हे शहराचं हृदयस्थल आहे. हे शहराचं काय आहे मित्र, महत्वपूर्ण गोष्ट डाऊनटाऊन आहे. हे शहराचं पहा की आपल्याला एक कमर्शियल ठिकाण आहे किंवा आपण कमर्शियल ज्याला आपण आणखीन एक शब्द इंग्लिशमध्ये आपण या ठिकाणी पाहिला होता तो म्हणजे पहा की सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, हाही शब्द आपण शब्दप्रयोग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो या जे काही शहर आहे या शहरातील हे सीबीडी आहे. हे सीबीडी अत्यंत महत्वाचा भाग आहे. याला हार्ड कोर ही म्हटलं जातं आणि कमर्शियल कोर ही असं म्हटलं जातं आणि सिटी सेंटर असंही म्हटलं जातं. अशा अनेक नावांनी या सीबीडीचा परिचय मित्रांनो या नागरी अभ्यासामध्ये होतो आणि म्हणून हे सीबीडीचा आपल्या अभ्यास मंडळाने, विशेषतः भूगोल अभ्यास मंडळानं याचा आपल्याला विशेष अभ्यास करायला भाग पाडण्यासाठी स्वतंत्र असा याचा नामोल्लेख केलेला आहे. फक्त सिटी रिजन असं म्हटलं तर आपण थोडासाच अभ्यास करू, म्हणून त्यांनी सिटी रिजन अँड सीबीडी असा उल्लेख केलेला आहे. म्हणून आपल्याला याचा स्वतंत्र असा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण सीबीडी म्हणजे काय, सीबीडीची वैशिष्ट्ये काय आहेत, सीबीडीची कार्य काय आहेत, सीबीडीच्या सीमांच्या संदर्भात, सीबीडी क्षेत्राच्या समस्या व सीबीडी क्षेत्राचं भवितव्य असं विस्तृत असा अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी सीबीडीचा अभ्यास मित्रांनो संपतो. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.